संगीता उमेश कोळेकर आणि धरीराज मल्लिकार्जुन रमण शेट्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोगनिदान औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिरास प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 2 मध्ये सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डॉक्टर फारुक मंगलगिरी यांच्या विशेष प्रयत्नातून संगीता उमेश कोळेकर आणि धरीराज मल्लिकार्जुन रमण शेट्टी यांच्या वतीनं कुमारस्वामी मठा शेजारील मंगलगिरी क्लिनिक इथं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत सर्वरोग निदान औषधोपचार शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन सोहेल पटेल, मक्का मस्जिदचे अध्यक्ष बादशाह शेख, अल्लाउद्दीन सय्यद, गफूर शेख, डॉक्टर फारुक मंगलगिरी, युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे, अमर बिराजदार, विनोद गदगे आदी उपस्थित होते। प्रास्ताविक धरीराज रमण शेट्टी यांनी केलं। यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, अर्जुन माळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मागे 6 महिन्यापासून सातत्याने इथे आपल्या घरात पाणी शिरलं, त्यावेळेला आपल्याला धान्याच्या किटची मदत केली, दिवाळीचं फराळ वाटप झाला, तिसरा कार्यक्रम परत एकदा उज्ज्वला गॅस योजनेचा झाला, त्याच्यामध्ये एकदा मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर झालं आणि हा 5वा कार्यक्रम आहे। पुन्हा एकदा भव्य आरोग्य शिबिर। मला डॉक्टरांचं आणि त्यांच्या टीमचं कौतुक वाटतंय की इथे ज्या तपासण्या दिलेल्या आहेत त्या सर्वसामान्य दवाखान्यामध्ये गेला तर आपल्याला खूप मोठे पैसे द्यावे लागतात या तपासण्यांसाठी। आपल्या भागातील जे अत्यंत गोरगरीब लोक या भागामध्ये राहतात, या आपल्या नीतनगरच्या खालच्या पट्ट्यात तर खूपच गोरगरीब लोक या ठिकाणी राहत असतात। त्यांची उपजीविका करेपर्यंत त्यांना अगदी खूप कष्ट करावं लागतं, परंतु त्या कष्टामध्ये जर दवाखान्याचा मागं व्याप लागला तर त्यांचं जीवन सुखी होणं खूप अवघड असतं। अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आजारावरती या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी आयोजित करणारी जी माणसं आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे विचार केला पाहिजे। धरीराज रमण शेट्टी एक खूप छोटा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तो या ठिकाणी काम करतोय। छोटा असला तरी विचार मोठे लोकांपर्यंत जाऊन काम करायची तळमळ आहे। क्रमांक 2 मध्ये भाजपा नेते विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चेअरमन सोहेल पटेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि फारुक मंगलगिरी डॉक्टर यांच्या विशेष सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तसंच मोफत शिबिरात आयोजन त्यासोबतच महात्मा फुले योजना आणि प्रधानमंत्री योजनेत या काळचे योजनेमध्ये जेवढे शस्त्रक्रिया बसतील त्याचंही आम्ही ह्या भागात आज शिबिर राबवलेलं आहे आणि या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे। या आरोग्य शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड, मूत्रमार्ग विकार, जठर, आतडे विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्रचिकित्सा आदी उपचारांवर मोफत तपासणी करण्यात आली। तसंच औषधोपचार देण्यात आले। या शिबिरात ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची आवश्यकता आहे त्या रुग्णांवर सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथं शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। या शिबिरासाठी डॉक्टर साजिया शेख, डॉक्टर अभिजित देशमुखे, डॉक्टर मुदस्सर बेसकर, डॉक्टर अक्षय दुधनाळे, डॉक्टर फारुक मंगलगिरी, डॉक्टर सुचिता गायकवाड, डॉक्टर व्यंकटेश हेनाळकर यांनी सेवा बजावली। तर रक्त तपासणीची सेवा नदीम शेख, धीरज उबाळे यांनी केली। या शिबिरात 550 रुग्णांची तपासणी करण्यात आली। शिबिर यशस्वी करण्यासाठी राज बनगर, उबेद रंगरेज, अब्दुल शेख, सचिन सलगर, संदेश कोळेकर, नितीन सलगर, शेकुंबर तांबोळी, प्रथमेश कोळेकर, चंद्रशेखर पुजारी, निखिल सलगर, गणेश शिंदे, समीर शेख आदींनी परिश्रम घेतले।